तुम्हाला हे माहिती आहे का की कुठलीच तयारी न करता फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये डाळ न भिजवता न वाटता एकदम टेस्टी कुरकुरीत असे मेदूवडे तुम्ही बनवू शकता। खरं वाटत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे। चला सांगते कसे बनवायचे। तर आधी फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये घालायचे तेल अगदी कमी घालायचे। त्यात घालायचे जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल मिरची घालून घ्यायचे। तुम्ही चिली फ्लेक्स काही भाज्या सुद्धा घालून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये घालायचे पाणी, पाण्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून घ्यायचे। पाणी जरा गरम झाले की यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता। रवा चांगला व्यवस्थित शिजून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचंय। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। थंड झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला हवे तसे याचे मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत। आणि एका साईडला तेल तापायला ठेवायचं, म्हणजे वेळ सुद्धा वाया जाणार नाही। तयार केलेले हे मेदूवडे गरम गरम तेलामध्ये लो टू मीडियम फ्लेम वरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। आहे की नाही एकदम झटपट अशी मेदूवड्यांची रेसिपी? तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आणि हो, न विसरता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा पटकन सबस्क्राईब करा।